कसे आहात सर्वजण. मी आता लग्नाला गेले होते, म्हणजे लग्न फक्त लावायला गेले होते. पार्टी कुठे लांब आहे ती मी तिथे जाणार नाही. आणि आमच्या चर्चचीच मुलगी आहे, मुलगा पण आमच्या चर्चचा होता आणि चर्चमध्ये लग्न लागलेलं आहे. तर मी त्यांना विचारल्याशिवाय यूट्यूबला कसे व्हिडिओ टाकणार नाही. त्यांना विचारणार आणि मगच टाकणार. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत आहे की नाही. व्हॉट्सअपला टाकले मी. तर कपल लग्न झाल्यावर कपल किती छान दिसतं ना. आणि नंतर आयुष्यामध्ये जोडीदार असलाच पाहिजे नाही का. तर जीवनामध्ये कधी कधी बायको आधी मरते, कधी नवरा मरतो नाही का. म्हणजे एक हरवला जातो, एक निघून जातो आपल्या आयुष्यातून. आणि काही काहींचा घटस्फोट होतो, ते पण एकमेकापासून दूर होतात. पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा आलेला असतो की ज्या दिवशी त्यांची लग्नगाठ बांधलेली असते. आता चालायचं जीवन आहे. कोणाची घटस्फोट होतात, कोणी एकमेकापासून लांब राहतं, कोणी मरण पावतं. परंतु आयुष्यामध्ये एक ना एक दिवस लग्न हा विधी झालेला असतो. आणि तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लक्षात असतो की अरे ह्या दिवशी माझं लग्न झालं होतं, ह्या दिवशी माझं असं झालं, माझं तसं झालं. अशा असंख्य अनेक आठवणी आपल्या मनामध्ये असतात आणि त्याचे फोटो पण असतात आपल्याकडे नाही का. मग आपण ते पाहतो की अरे मी कशी दिसत होते, मी आत्ता कशी दिसते आहे की नाही. ह्या गोड आठवणी आपल्याकडे असल्याच पाहिजे. जरी व्यक्ती आपल्यापासून लांब असली पण आपल्याकडे फोटोच्या रूपात आठवणी ह्या नेहमीच असतात आणि नेहमी राहाव्यात माणसाच्या एका हृदयाच्या एका कोपऱ्यात. कारण तेच दिवस असतात आपले चांगले आहे की नाही. नंतर तर काय तू मै ते चालूच असतं हो की नाही. तर आज एक लग्न होतं, ते लग्न सोहळा झाला आणि मला सर्व लोकांची लग्न आठवली, सर्वांची. हे लग्नात कसं दिसत होतं, मी कशी दिसत होते आणि कोण कसं होतं नाही का. नवरा नवरी छान वाटत होते, दोघं पण कपल छान दिसत होते. आणि आता लग्नाचा सीझन सुरू आहे. आज पहिलंच लग्न होतं, अजून एक लग्न आहे 7 तारखेला. धन्यवाद. आता लग्न सुरू झालेले आहेत नाही का.